नॉन स्ट्राइक एंड बॅटर संदीप यांना आपण पाहतो. स्ट्राइकिंग एंड वरती विशाल भाई आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय संघाचे संघ कर्णधार शंकरजी यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती असेल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. लेट्स प्ले लेट्स स्टार्ट. टॉस विन झाली होती बैरेवाडी संघ. त्यांनी कळवलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतोय. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय डांगेष्टेवाडी 11 डांगेष्टेवाडी या संघाला. स्ट्राइकिंग एंड वरती विशाल भाई उतेकर, नॉन स्ट्राइक एंडला संदीप आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय अराउंड द विकेट या संघाचे टीम कॅप्टन शंकर काळुलकर. इनसाइड आउट खेळून काढला जातोय. डीप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. धावा पळून काढायचे असतील यावेळी मात्र आता मिळत आहेत 4 धावा. पहिल्या चेंडूवरती मिळतोय चौकार. दमदार चौकार येतोय विशाल भाई यांच्या बॅट मधून. ती मात्र आपण पाहतोय बॅट आणि पॅडच्या मधून निघून चाललेला ऑफस्टिकला फुंकर मारत चाललेला चेंडू डॉट बॉल येतोय पाहायला मिळेल. शंकर काळुलकर यांचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर तदनंतर एक पुनरागमन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 2 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. फटका घेऊन काढला जातो. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड होते आणि मिसफील्डच्या जोरावरती मिळणार आहे हा चौकार. 4 धावा. एक चौकार पाहायला मिळतोय. मिसफील्ड फिल्डिंगचं क्षेत्र खूप महत्वाचं आहे. फिल्डिंगचा विभाग खूप महत्वाचा असतो आणि याच दरम्यान आपण पाहतोय मिसफील्ड होत असताना या 4 धावा देखील धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा फ्लिक शॉट कॅप शोधून काढला जातोय. डीप वरती क्षेत्ररक्षक धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एकाच धावेवरती रोखलं जात आहे. पाहायला गेले तर क्षेत्ररक्षक तैनात केलाय डीप मध्ये आपण पाहतोय. त्याच दरम्यान फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन वरती होता. डीप स्क्वेअर लेग रिजन पर्यंत धावत केला. चेंडू फील्ड केला, फेकी केला, तोपर्यंत एक धाव धावून देखील घेतली. पुन्हा एकदा आपण पाहतोय संदीप असतील स्ट्रायकिंग एंड वरती फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय आणि यावेळी ओव्हर संपते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर धावा 9 धावा. फर्स्ट राऊंडच्या मॅचेस आपण पाहतोय 4 ओव्हरच्या आणि प्रत्येक ओव्हरमध्ये 5 चेंडू असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये दीपक येत आहेत. चला मॅचला करा सुरुवात. जास्त वेळ नका घेऊ. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येतोय. दीपक यांचा मात्र हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव येताना पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज जर्सी नंबर 01 बंडी क्रमांक 1. पहिला चेंडू विशालभाई उतेकर यांच्या फलंदाजीवरती डॉट घेतलाय. पुढे सरसावून विशालभाई उतेकर अंतर पार करणार आहे का? होय, दमदार षटकार. सर्वात उंच षटकार आपणास पाहायला मिळतो. विशालभाई उतेकर यांच्या बॅट मधून येतोय. या षटकारांशी संघाची धावसंख्या आता 6 ने बढती घेते. जाऊन पोहोचले थेट 15 या आकड्यावरती.
डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय. 3 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर धावा 15 पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावून पुन्हा एकदा खेळलाय. काऊ कॉर्नर रिझन रिकामा होता, जाणून घेतलं आणि त्याच क्षेत्रामध्ये फटका बिरकावून लावला जातोय. विशाल उतेकर यांच्या बॅट मधून अजून एक दमदार षटकार, चौकार. आणि या चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 19 धावा पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये खेळून काढला जातोय, उलटा आलाय, कोण पकडणार आहे? सूरज गेला होता. सूरजचा कॉल होता की चेल मी पकडतोय. अंकुश देखील धावत आला होता. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सुमरीत येतोय. आणि नवीन बॅटर पाहिले तर ज्योतिराम आलेत मैदानाच्या आतमध्ये. राम यांना आपण पाहतोय, नॉस्टा केंडला असतील. वा, यावेळी संदीप यांच्या बॅट मधून आलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय चेंडू, तोपर्यंत 2 धावा मात्र त्या दरम्यान धावून घेतल्या जातात. आणि या 2 धावेने धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. पुण्याला स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. याच्यावरती देखील किती धावा घेतल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, स्ट्रायकिंग एंडला फेकी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 ने वाढते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 23 धावा. 23 रन ऑन स्कोर बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. फटका खेळला जातोय, चेंडू शरीरावरती घेऊन खेळला जातो. यावेळी स्क्वेअर लेग रिजन शोधलं गेलंय. 1 रन येणार आहे. एकाच धावेवरती रोखलं देखील जाईल, कारण की चेंडू आलाय विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. 4 ओव्हरची मॅच. यानंतर होणारी मॅच असेल मालोशी विरुद्ध जोगेश्वरी डफळवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. मालोशी विरुद्ध जोगेश्वरी डफळवाडी यानंतर होणारी मॅच असेल, याची देखील नोंद घ्या.
3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा. सुमरीतचे षटक हाताळलं जाते. सुमरीतने देखील कमी धावा खर्च केल्या जाते त्या ओव्हरमध्ये. जाऊया शेवटच्या ओव्हरच्या दिशेने. 27 रन ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहेत. चला जास्त वेळ नका घेऊ भैरवाडी टीम. भैरवनाथ क्रिकेट स्पोर्ट्स भैरवाडी टीम आपणास विनंती असेल जास्त वेळ कोणीही घेऊ नका. लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे आणि यानंतर होणारी मॅच आपण पाहतोय. ज्या मॅचचा टॉस केला जाईल ही ओव्हर संपल्यानंतर ना मालोशी विरुद्ध जोगेश्वरी डफळवाडी. मालोशी विपक्षीय टीम, जोगेश्वरी डफळवाडी या दोन संघादरम्यान यानंतर होणारी मॅच खेळवली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. जीवन शेवटची ओव्हर हाताळताना पाहायला मिळतोय. फटका चांगला खेळला जातोय. राम यांच्या माध्यमातून हा फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 बाउन्स काय तर करेपर्यंत चुका होत आहेत. चुका घडल्या जात आहेत. टोटल धावा आपण पाहतोय 4 घेतल्या जात आहेत आणि या 4 धावेने मात्र आपण पाहतोय अगदी धावफलक पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 31 रन 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सूरज आलाय. कॅच कंप्लीट करतोय. विकेटचं पतन. बॅटर आउट म्हणजे जाता राम देखील माघारी जातील. अजून एक विकेटचं पतन. नवीन फलंदाज शांताराम मैदानाच्या आतमध्ये जाताना. शांताराम पालकर यांच्या बॅटमधून लॉंग ऑफ रिजन वरती खेळून काढला जातोय. अलंकृत कार्पेट खेळून काढला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू गॅदर केला जातोय. फील्ड केला जातोय. फेकी केलाय. 2 धावा पूर्ण केल्या देखील जात आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 33 रन ऑन स्कोर बोर्ड. चेंडू पूर्ण झाले 3. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. मालोशी विरुद्ध जोगेश्वरी डफळवाडी यानंतर होणारी मॅच असेल याची देखील नोंद घ्या. थोडंसं लक्ष द्यायचंय. थोडंसं लक्ष द्यायचंय.
फिल्डर सेफ असेल तरच खेळू द्या, याची देखील नोंद घ्यायची आहे. हा मॅक्झिमम आहे, हा षटकार असेल याची देखील नोंद घ्या. आणि वारंवार गेली 2 हंगामापासून मी हेच सांगत आलोय, प्रथमतः स्वतःची काळजी घ्या आणि तदनंतर क्रिकेट खेळा मित्रांनो. कारण की या नोकरी धंदा शिक्षण प्रपंच सांभाळून परिवार सांभाळून आपण क्रिकेट खेळत असतो, मनोरंजनासाठी क्रिकेट खेळत असतो. या कारणास्तव स्वतःची काळजी पहिल्यांदा घ्या आणि तदनंतर क्रिकेट खेळा, ही विनंती असेल माझी, मनापासून विनंती असेल प्रत्येक खेळाडूसाठी. ज्यावेळी वाईट बॉल येतोय, एक्स्ट्राची रन येते, संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर एक्स्ट्राच्या रनने 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 40 रन ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहेत धावफलकावरती धावा. वाईट बॉल येतोय, ती मात्र आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून कळवलं जातंय वाईड आणि 1 बाउन्स दंडित देखील केला जाते. म्हणजे दुसरा बाउन्स फेकी करत असताना, दुसरा बाउन्सर फेकी करत असताना थोडासा विचार गोलंदाजाला देखील करावा लागेल. या वाईडनीची संघाची धावसंख्या 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड. टीम लंकेशवाडी 11. यावेळी सफल झाला, त्यानंतर मात्र बॅट स्विंग केले, परंतु यावेळी लिस्टिकला मिस करणारा हा चेंडू डॉट पद्धतीचा येतोय. ओव्हर संपते, पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 धावा आणि 42 धावांचं आव्हान दिलं जाते. टीम बैरेवाडी संघाला, भैरवनाथ क्रिकेट स्पोर्ट्स बैरेवाडी संघाला 42 धावांचं आव्हान दिलं जात आहे. 4 ओव्हर्समध्ये आव्हान पूर्ण करायचं, याची देखील नोंद घ्या विनंती करतो. यानंतर होणारी मॅच टॉस केला जाईल, मालोशी विरुद्ध जोगेश्वरी डफळवाडी. मालोशी टीम कॅप्टन आणि जोगेश्वरी डफळवाडी टीम कॅप्टन. लास्ट कॉल असेल टॉस करण्यासाठी यायचं. डांगेष्टवाडी 11 डांगेष्टवाडी संघ या लगेच.
सूरज मोंडे ऑन स्ट्रायकिंग एंड. नॉन स्ट्रायकिंग एंडला नितीन काऊलकर. बॉलिंग मार्क वरती एक अनुभवी तेजतर्रार गोलंदाज, ज्याच्या गोलंदाजी पुढे मोठमोठे फलंदाज नमलेत असा मात्र आपण पाहतोय ज्योतिराम. बॉलिंग मार्क वरती अराउंड द विकेट येतोय. अचूकता, नियंत्रण सर्व काही या गोलंदाजाजवळ आहे आणि याच कारणास्तव या संघाचा तो स्ट्रायकर गोलंदाज आहे. करूया मॅचला सुरुवात. फौजी 2 रन्स टू विन. पहिला बॉल फ्लिक. यावेळी मात्र आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. दोन धावा आता मात्र आपण पाहतोय घेतल्या जात आहेत आणि या दोन धावेने धावांची देखील आपण पाहतोय ओपनिंग केली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर एक बॉल पूर्ण 2 धावा. सूरज मोंडे. सरळ दिशेला सेफ झोन मध्ये खेळून काढला जातोय. शांताराम पालकर मात्र आउटफील्ड मध्ये तैनात आहेत. एक धाव घेतली जाते. 2 चेंडू पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. प्ले अँड मिस या म्हणजेच डॉट बॉल पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती वैयक्तिक खात्यामधील पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहायला मिळाला नितीन, परंतु हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय ज्योतिराम. तब्बल पाहायला गेले तर 42 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 3 चेंडूवरती 3 धावा खर्च देखील केल्या ज्योतिराम यांनी. फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये, अंतर तर पार केलाय, जरूर पार केलाय. नितीनच्या बॅट मधून जर चेंडू निघाला तर जरूर सीमारेषे पार जाणार असा मात्र आपण पाहतोय. बलदंड शर्यतीचा नितीन त्याच्या बॅट मधून दमदार षटकार आणि या षटकारांची संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 9 धावा. चार बॉल, संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. फॉलो थ्रू मध्ये स्वतः आले होते. याच्यावरती सिंगल धाव बनवली जाणार आहे आणि एक सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 म्हणजे 10च्या सरासरीने आता मात्र धावफलक चालू ठेवला तर मॅच मध्ये बनून राहू शकते टीम भैरवनाथ क्रिकेट स्पोर्ट्स भैरेवाडी संघ. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय विशाल उतेकर भाई येत आहेत, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फलंदाजी दर्जेदार राहिली. आता बॉलिंग मार्क वरती तयार झाले. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर वैभव उतेकर आजच्या दिवसामध्ये मात्र आपण पाहतोय अनुपस्थितीमध्ये संघ त्यांचा खेळ करतोय.
आता बॉलिंग मार्क वरती विशाल उतेकर भाई यांना आपण पाहतोय. ओव्हर दी विकेट बाजू निवडली गेली म्हणजे पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार असतील आणि उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज आहे. समोर मात्र ज्याच्या बॅट मधून एक मॅक्सिमम आलाय तो नितीन असेल. बॅटल जोरदार रंगणार आहे हे देखील पाहण्यासारखं आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. पोचला जाणार नाहीये कोण. यावेळी मात्र आपण पाहतोय तिघे जण धावत आले होते परंतु चेंडू पर्यंत कोणीच पोहोचू शकत नाहीये आणि त्याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. वाईट बॉल येतोय. वाईट चेंडू आणि एक एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर एक्स्ट्राच्या रनने जाऊन पोहोचते 13 धावा, 30 रन ऑन स्कोर बोर्ड. विकेटचं पतन यावेळी आपण पाहतोय बाद होताना पाहायला मिळत आहेत. नितीन आता मात्र माघारी जातील. ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आला होता ते माघारी निघालेत. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावा येत आहेत. नवीन फलंदाज आलाय ज्याच्या माध्यमातून आलेल्या मात्र 2 धावा रचल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. ओव्हर मधील 3 चेंडू पूर्ण झालेत म्हणजे अर्धी ओव्हर संपली. अर्ध्या ओव्हरची कहाणी शिल्लक असेल. यावेळी चौकार येतोय आणि या चौकारानिशी आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार 19 धावा. 4 बॉल कंप्लीट आणि 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 19 रन ऑन स्कोर बोर्ड. 4 चेंडू पूर्ण होत असताना 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10च्या सरासरीने धावफलक चालू ठेवण्याचा प्रयत्न सूरज मोंडे आणि 1 चेंडू शिल्लक आहे आणि रोहन आपणास पाहायला मिळतोय. स्पेल लेग रिजन बॅकवर्ड स्पेल लेग रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू फील्ड देखील केला जातो. एक सिंगल रन येणार आहे आणि या सिंगलने धावफलक पुढे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. ओव्हर समाप्त. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने चाललेला धावफलक आता येणारी ओव्हर खूप महत्वाची आहे टीम डांगेष्टेवाडी 11 संघासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच कंटिन्यू करायची आहे. संदीप जाधव ओव्हर क्रमांक 3 वरती येतात गोलंदाजी करण्यासाठी. चेंडू हवेमध्ये कॅच वरती स्वतः गेलेत. यावेळी नजर जमवतात. कॅच कंप्लीट. एक सिनियर प्लेयर आहेत त्यांच्या जवळ देखील आपण पाहतोय अनुभव खूप मोठा आहे
कारण की क्रिकेट देखील त्यांनी खूप खेळलाय आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी. विकेटचं पतन पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. एक नौका फलंदाज माघारी जाताना रोहनच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक एंटर करतायत. चला धावत यायचंय नवीन फलंदाज. दोन धावा येत आहेत. पुढे सरसावून फटका खेळला जातो. यावेळी मात्र थोडासा टप्पा थोडीशी लेंथ मागे खेचली जाते आणि यावेळी हा डॉट बॉल देखील घेतला जातोय. म्हणजेच आता 3 चेंडू कंप्लीट होतात. आता येणारे 3 चेंडू शिल्लक असतील संदीप जाधव यांचे. सिनियर प्लेयर 2 चेंडू माफी असावी. फटका कव्हर मध्ये खेळून काढलाय. इनफिल्ड मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. त्या दरम्यान डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं पंपल करतोय आणि एकच रन सूरज मोडे थांबवतोय. स्वतःकडे स्ट्राईक घेतोय कारण की ही ओव्हर खूप महत्वाची. आता एक चेंडू शिल्लक राहिले आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती 23 धावा. 23 रन ऑन स्कोर बोर्ड. एक रन कंप्लीट केली जाते. शेवटच्या चेंडूवरती एक रन कंप्लीट होत असताना ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आता धावा 24. येणारे एक ओव्हर आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल 18 धाव्यांची गरज. चला मॅच कंटिन्यू करायचे. जास्त वेळ घेऊ नका. आणि यानंतर होणारी मॅच आहे जोगेश्वरी डफळवाडी विरुद्ध टीम मालोशी संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. संजय ओव्हरती विकेट येत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहतो त्यांच्याजवळ चेंडू सोपवलाय. 18 धाव्यांची गरज आहे. मारुती पांडुरंग साळुंखे साहेब यांच्या माध्यमातून जर या गोलंदाजाने विकेट मिळवली तर 200 रुपयांचे कॅश प्राइज असेल. यांच्या माध्यमातून याची देखील नोंद ठेवायची आहे. मारुती पांडुरंगजी साळुंखे घाटेवाडी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलंय. या गोलंदाजावरती आपण पाहतोय कॅश प्राइज आलं. जर यांनी विकेट मिळवली तर 200 रुपयांचे कॅश प्राइज असणार याची देखील नोंद घ्यायची आहे. कालच्या दिवसामध्ये दीपक भाऊ पन्हाळकर यांचा देखील आपण पाहायला गेलं तर पैशांचा वर्षाव जो खेळाडूंवरती चालू होता. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय घाटीवाडी गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं जात आहे. सिनियर खेळाडू आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण सह्याद्री विभाग सह्याद्री क्रिकेट असोसिएशन क्रिकेट खेळायला शिकलं गेलं अशी सर्व व्यक्तिमत्व तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. या चेंडूवरती धावा किती लिहिले गेल्यात? या चेंडूवरती धावा लिहिले गेले 4 आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती.
3 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धाव्यांची गरज असेल म्हणजे हा चेंडू खूप महत्वाचा आहे सूरज मोंटेसाठी. जर बनायचं हिरो या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये, या मॅच मध्ये, तर या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे सूरज मोंटेसाठी. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू येतोय, चेंडू लिव्ह केला जातोय. अगदी अपेक्षा होती की हा वाईड बॉल मिळेल परंतु नाहीये. दोन चेंडू 11 धावा, 2 चेंडू सलग 2 षटकार. सूरज मोंडे करू शकतो का? यावेळी अलंकृत कार्पेट खेळून काढला जातोय, सरळ दिशेला आपण पाहतोय, खेळून काढलाय. 4 धावा. आता 1 मध्ये पाहिजेत 7. एक चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतोय 7 धाव्यांची गरज. सामना कंपल्सरीचे, जरी षटकार मारला तरी सामना विजय मिळू शकते टीम डांगेष्टीवाडी 11 याची देखील नोंद घ्यायची आहे. जर एक्स्ट्राच्या रन आल्या तर सामना अटीतडीचा होऊ शकतो. यावेळी डॉट बॉल येतोय. मॅच फिनिश, मॅच विजयी. अर्थातच आपण पाहतोय टीम डांगेष्टीवाडी 11 डांगेष्टीवाडी संघ सामना विजय मिळवून जाते. आता जाऊयात यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. माननीय सन्माननीय आदरणीय मारुती पांडुरंगजी साळुंके घाटेवाडी गावचे सुपुत्र आपण पाहतो, यांच्या माध्यमातून 101 रुपयांचे कॅश प्राइज येते संजयजी यांना, ज्यांच्या माध्यमातून या धावा डिपेंड केल्या तर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासाठी वेल प्लेड संजय दादा आणि वेल प्लेड टीम डांगेष्टीवाडी 11. अडलक बॅड लक भैरवनाथ क्रिकेट क्लब भैरेवाडी. थँक्यू.